ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विना परवानगी आंदोलन करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। काहींकडून आंदोलनात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता माजवण्याचा देखील प्रयत्न होतोय। दिल्लीतल्या आंदोलनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा होता असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। कालचा दिवस देशाच्या राजकारणातला काळा दिवस असून वांगचूक यांना नाहीतर लोकशाहीला सरकारनं गुंडाळलंय। नुसती दडपशाही सुरू आहे का असा सवाल अमित ठाकरेंनी आता उपस्थित केलाय। देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे, डार्केस्ट डे आहे आपला। त्या दिवशी पण बोललो, मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते आहे, ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय आणि असा माज काय हे मला कळत नाहीये। कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे। ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे। परीक्षा पे चर्चा करतात असं विद्यार्थ्यांशी चर्चा करा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात। राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना आवाहन केलंय। देशातल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे आणि माजी पंतप्रधान मोदींना विनंती आहे, अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यायलाच हवी। आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्यानं सोडवण्यात खरा मोठेपणा असतो। मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेनं दाखवायचा असतो, हे भान अजून सुटलेलं नाही। हे दाखवण्याची संधी गमावू नये असं सुद्धा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर सरकारला सत्तेचा माज आलाय अशी टीका संदीप देशपांडेंनी केलेली आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत असून पोलिसांनी गुंडांप्रमाणे वागू नये असं संदीप देशपांडे म्हणतात। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।